नमस्कार. आज बनवूया झटपट अशी मूग डाळ खिचडी. खिचडी भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे ना 1 वाटी तांदूळ घेतली, अर्धी वाटी ना मुगाची डाळ घेतली, कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय, हे हिरवी मिरची घेतलेली, कढीपत्ता घेतलाय, मोहरी घेतली, जिरे घेतली, मीठ घेतले, मोहरी घेतली. ही डाळ ना याच्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याने. पाणी टाकून ना स्वच्छ धुवून घ्यायची. 3-4 पाण्याने ना याला धुवून घ्यायचंय. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. आता हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करून घेऊ. हिरवी मिरची टाकायची, कोथिंबीर टाकायची वाटणामध्ये. कोथिंबीर वाटून घेतले का चव छान येते. आता हे सगळं वाटून घ्यायचंय. 2-3 कढीपत्त्याची पानं टाकायची. हे वाटण करून झाले. जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं ओबड-धोबड ठेवायचं. आता फोडणीची तयारी कर. हे ना तूप मी विरघळून घेतले, हे टाकणार आहे. तुपाने ना खिचडीला चव छान येते. मोहरी टाकून घ्यायची. मोहरी चांगली तडतडली तर जिरी टाकून घ्यायची. हिंग टाकून घ्यायचाय. हिंगाने ना चव छान येते म्हणून हिंग टाकायचं. कढीपत्त्याची पानं टाकायच्यात. हळद टाकवायची राहिली होती, हळद टाकून घ्यायची. आणि ही वाटून घेतलेली ना मिरची टाकून घ्यायची. हे चांगलं तुपात परतून घ्यायचे. हे तांदूळ आणि डाळ टाकून घ्यायचे. हे सगळं मिक्स करून घ्यायचे. मीठ टाकून घ्यायचं, चवीनुसार टाकायचं. म्हणजे मुगाची खिचडी ना तुम्हाला सुटसुटीत पाहिजे का एकदम पातळ पाहिजे तसं पाणी टाकायचं. त्या प्रमाणात ना पाणी टाकून घ्यायचं. आणि याच्यात तूप टाकलं का खिचडी अजून छान लागते खायला. आणि ही साधी सिंपल खिचडी आहे. याच्यात ना तुम्हाला भाज्या आवडत असल्या तर भाज्या पण टाकू शकता तुम्ही. कोथिंबीर टाकून घ्यायची. मी वाटणात पण टाकली होती, अशी वरून पण टाकली. आणि एकदम साधी सिंपल ही रेसिपी आणि इझी ही करायला. पाणी टाकून घ्यायचं. मी ना कोथिंबीर ना वाटणात वाटली होती म्हणून त्याचा हिरवा कलर आलाय. खायला पण छान लागते. आता कुकरच्या ना 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मी झाकण लावणार आहे याचं. कुकरच्या शिट्ट्या झाल्या. आता गॅस बंद करू आणि कुकर थंड झाला का मग मी दाखवते खिचडी कशी तयार झाली. कुकर ना थंड झालाय. अशी मोकळी करायची आणि एकदम सुटसुटीत होती ही आणि खायला पण एकदम छान लागते. तर मिक्स करून घ्यायचंय याला. खिचडी तयार झाली. आणि तुम्हाला याच्यापेक्षा मोकळी लागत असली तर थोडंसं कमी पाणी घालायचं. आता प्लेटिंग करू.